मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर जणांनी ऑनलाईन फॉर्म हा भरलेला आहे. मित्रांनो, अजून काही भरत आहेत, पण जे कोणी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत ते आहेत अप्रूव्हच्या प्रतीक्षेमध्ये. मित्रांनो, ऍप्लिकेशन अप्रूव्ह होणं सुद्धा चालू झालेलं आहे. पण मित्रांनो, त्यासोबतच डिसअप्रूव्ह, रिजेक्टेड भरपूर जणांचे फॉर्म हे होत आहेत. आणि रिजेक्टेड फॉर्म का होत आहेत मित्रांनो, याच्यावरती डीप मध्ये आपण माहिती घेणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, मी माझा फॉर्म अप्रूव्ह झाल्याच्या नंतर एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामध्ये मित्रांनो कमेंटद्वारे आपले ऑडियन्स आपल्याला भरपूर जणांनी सांगितलं की त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे. आणि ते कशामुळे रिजेक्ट झालेला आहे त्याचं रिझन सुद्धा त्या फॉर्म मध्ये देण्यात आलेलं आहे. त्या ऑडियन्सने आपल्याला काही स्क्रीनशॉट पाठवलेले आहेत. त्यांचं फॉर्म कशामुळे रिजेक्ट झालेला आहे हे आपण सर्वात महत्त्वाचा पॉइंट डिस्कस करणार आहोत आणि पाहणार आहोत. मित्रांनो, भरपूर जणांचे वेगवेगळे रिझन आहेत मित्रांनो, ज्यामुळे ऍप्लिकेशन हे रिजेक्ट झालेले आहे. त्यामुळे मित्रांनो, जे कोणी अजून भरायचे आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. कारण हे रिझन पाहून मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरत असताना व्यवस्थित माहिती भरायची आहे. ह्या रिझनमुळे ज्यांचं रिजेक्ट झालेलं आहे ते रिझन समजून घेऊनच फॉर्म हा भरायचा आहे. आणि ज्यांचं रिजेक्ट झालेलं आहे मित्रांनो, त्यांच्यासाठी नवीन ऑप्शन हे अवेलेबल करून देण्यात येईल, ज्यामध्ये फॉर्म एडिट करता येईल किंवा मित्रांनो फॉर्म हा परत भरता येणार आहे. तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो आपण पाहूयात की तुमचे फॉर्म हे कशामुळे रिजेक्ट होऊ शकतात, ते रिझन आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. तर सर्वात पहिला रिझन मित्रांनो, एका ऑडियन्सचा स्क्रीनशॉट आपल्याकडे आलेला आहे, तर तुम्ही इथे पाहू शकताय. त्यांचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झालेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय. इतर कारणे यामध्ये तुम्ही पाहू शकताय. आधार कार्ड, मतदान कार्डची दुसरी बाजू जोडा, पत्ता नमूद नाही असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच यांनी फॉर्म भरत असताना आधार कार्ड आणि मतदान कार्डची पहिलीच बाजू अपलोड केली होती, त्यामुळे हा त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. त्यामुळे फॉर्म भरत असताना आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्डची दोन्ही बाजू यायला पाहिजे. फॉर्म भरत असतानाच दोन्ही बाजूचा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. दुसरा ऍप्लिकेशन कशामुळे रिजेक्ट झालेला आहे हे पाहूयात. तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, दुसरा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. तो कशामुळे झालेला आहे तर आधार कार्ड वरील नावातील स्पेलिंग व अर्जाची स्पेलिंग चुकीची आहे, त्याच्यामुळे यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे. म्हणजेच आधार कार्ड वरती जे नाव आहे तेच नाव त्यांनी फॉर्म भरत असताना फिल केलेला नाहीये, त्यामध्ये तफावत आहे, त्यामुळे त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे. त्यामुळे फॉर्म तुम्ही भरत असाल तर फॉर्म भरत असताना आधार कार्डवर जशी स्पेलिंग आहे तशीच स्पेलिंग तुम्हाला फॉर्म मध्ये भरायची आहे. आता आपण नेक्स्ट रिजेक्ट झालेला फॉर्म घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, जन्म ठिकाण महाराष्ट्रातील नाही आणि महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र, जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र, ओळखपत्र जोडलेले नाही. म्हणजे ज्यांचा फॉर्म का रिजेक्ट झालेला आहे तर महिला ही परराज्यातील आहे, महाराष्ट्रातील जन्म नाही, त्या केसमध्ये त्यांनी त्यांच्या पतीचं डॉक्युमेंट इथे जोडलेलं नाहीये, त्यामुळे त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे. आता दुसरं रिझन घेऊयात मित्रांनो. इथे फॉर्म आणि पासबुक नावे जुळत नाहीत. म्हणजे यांनी जो फॉर्म फिल केलेला आहे, फॉर्म फिल केल्याच्या नंतर पासबुकवरचं जे नाव आहे आणि फॉर्म भरत असताना जे नाव आहे ते जुळत नाही, म्हणजे ते नाव सेम नाहीये, या नावामध्ये तफावत आहे, त्यामुळे यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे. तर फॉर्म भरत असताना काळजी घ्यायचं आहे, तुमच्या आधार कार्डवरचं सेम नाव पाहिजे, मतदान कार्डवरचं सेम नाव पाहिजे, बँक पासबुकवरचं सेम नाव पाहिजे आणि तुम्ही फॉर्म भरताय तिथे सुद्धा सेम नाव असणं गरजेचं आहे. नसेल तर मला सुद्धा रिजेक्टचा मेसेज येऊ शकतो. आता आपण नेक्स्ट रिझन पाहूयात. पाहू शकता मित्रांनो, अर्जदार केंद्र राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत आहे, त्यामुळे यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. म्हणजेच मित्रांनो, केंद्र आणि राज्य शासनामार्फत त्यांना आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 रुपयेपेक्षा जास्त पैसे त्यांना भेटतात किंवा 1500 रुपये भेटतात, तरी सुद्धा यांनी फॉर्म फिल केला होता, त्यामुळे यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला जर शासनामार्फत योजनेचा लाभ भेटत असेल 1500च्या वरती किंवा 1500 भेटत असेल तर तुम्ही या फॉर्मसाठी इलिजिबल नाही आहात. आणि तुम्हाला 1000 रुपये भेटत असतील तर तुम्हाला या योजनेअंतर्गत 500 रुपये भेटणार आहेत. तर आता नेक्स्ट रिजेक्शन रिझन पाहूयात आपण. इथे पाहू शकता मित्रांनो, डेटा इन मराठी लँग्वेज फॉर्म हा यांनी मराठी लँग्वेज मध्ये भरला होता, त्यामुळे सुद्धा यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. याच्यावरती भरपूर कमेंट आल्या होत्या मित्रांनो, फॉर्म मराठीमध्ये भरलेला आहे. भरत असताना तुम्हाला काळजी घ्यायचं आहे की तुम्ही मराठी लँग्वेज मध्ये न भरता फॉर्म हा इंग्लिश लँग्वेज मध्ये भरायचा आहे, जेणेकरून आधारवरती जे स्पेलिंग आहे ते स्पेलिंग फॉर्मवरती टाकणं सोपं जाईल. त्यामुळे तुम्हाला फॉर्म हा इंग्लिश मध्येच भरायचा आहे. मराठीमध्ये भरला असेल तर असं रिजेक्टेडचा मेसेज सुद्धा येऊ शकतो, तुमचा फॉर्म रिजेक्ट सुद्धा होतो. मित्रांनो, इथे आपल्या ऑडियन्सचा फॉर्म हा मराठी लँग्वेज मध्ये त्यांनी फिल केला होता, त्यामुळे त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे. आता दुसऱ्या ऑडियन्सचा फॉर्म का रिजेक्ट झालेला आहे आपण पाहूयात. तर इथे पाहू शकताय, आधार नॉट अपडेटेड. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही जर फॉर्म भरला असाल तर तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर तुम्ही लगेच आता अपडेट करून घ्या, कारण आधार अपडेट नसलं तरी तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होत आहे. मित्रांनो, आता आपण नेक्स्ट रिजेक्ट रिझन पाहूयात.
इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, नोंदविलेले नाव व आधार कार्डवरील नाव यात तफावत आहे. डॉक्युमेंट नॉट क्लिअर, आधार नॉट क्लिअर. म्हणजे मित्र यांचा फॉर्म का रिजेक्ट झालेला आहे, कारण यांनी जो फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये नाव वेगळं आहे, आधार कार्डवरती नाव वेगळं आहे, त्याच्यासोबतच डॉक्युमेंट क्लिअर अपलोड केलेले नाही आहे. जे डॉक्युमेंट त्यांनी अपलोड केले होते मित्रांनो, ते ब्लरिंग येत असेल, त्यामध्ये डेटा क्लिअर दिसत नसेल, त्यामुळे यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे. त्यामुळे फोटो तुम्ही अपलोड करताय तर क्लिअर दिसायला पाहिजे असा फोटो तुम्ही अपलोड करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचा फॉर्म सुद्धा रिजेक्ट होणार नाही. तुमच्या जर फॉर्ममध्ये क्लिअर दिसत नसेल तर तो फॉर्म रिजेक्टमध्ये जाऊ शकतो मित्रांनो. तर आता आपण नेक्स्ट ऑडियन्सचा फॉर्म रिजेक्ट का झाला आपण पाहूयात. तर इथे पाहू शकता मित्रांनो, अर्ज इंग्रजीमध्ये भरावा व कागदपत्रे दोन्ही बाजू जोडावेत. यांनी अर्ज एक तर इंग्रजीमध्ये भरलेला नाही आणि कागदपत्राची सिंगल साईड यांनी अपलोड केली होती, त्यामुळे त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे. तर तुम्ही फॉर्म भरत असताना फॉर्म हा इंग्रजीमध्ये भरायचा आहे आणि तुम्हाला कागदपत्र अपलोड करताना तुम्ही लक्षात ठेवा, रेशन कार्डची दोन्ही साईड, आधार कार्डची दोन्ही साईड, मतदान कार्डाची दोन्ही साईड अपलोड करणं गरजेचं आहे. तसं नसेल तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होतो. आपल्या ऑडियन्सचा हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे या कारणामुळे. तर आता आपण नेक्स्ट ऑडियन्सचा फॉर्म घेऊयात का रिजेक्ट झालेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय रॉंग डॉक्युमेंट अपलोड. म्हणजेच मित्रांनो, यांनी जो फॉर्म फिल केला होता पण डॉक्युमेंट अपलोड करताना एक्झॅक्ट डॉक्युमेंट यांनी दिलेले नाही आहेत. जे डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट हे यांनी अपलोड केले नाही आहेत, त्यामुळे यांचा फॉर्म हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे. आता आपण नेक्स्ट रिजेक्टेड रिझन घेऊयात. इथे पाहू शकता मित्रांनो, आपल्या परत एका ऑडियन्सचा फॉर्म रिजेक्ट का झालेला आहे. तर बँक खात्याचा तपशील, खातेदाराचे नाव, बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड योग्य नाही, बँक पासबुक अपलोड करणे. म्हणजे मित्रांनो, यांनी जो फॉर्म फिल केलेला आहे त्यामध्ये बँक खात्याचा तपशील, IFSC कोड, खाते क्रमांक काहीतरी चुकीचं झालेलं आहे, त्यामुळे इथे रिजेक्टचा मेसेज आलेला आहे. त्यासोबतच यांनी बँक पासबुक अपलोडसुद्धा केलेले नाही आहेत. म्हणजेच फॉर्म भरत असताना डॉक्युमेंटमध्ये बँक पासबुक अपलोड करणं गरजेचं आहे. यांनी फॉर्म बँक पासबुक अपलोड केलेले नाही आहेत, त्यामुळे यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे. आता नेक्स्ट रिजेक्ट रिझन पाहूयात आपण. इथे पाहू शकता आधार कार्ड, रेशन कार्ड महाडमधील जोडावे. म्हणजेच इथे यांनी जो फॉर्म भरला होता त्यामध्ये आधार कार्डचा ॲड्रेस प्रूफ वेगळा आणि राशन कार्ड दुसऱ्या ठिकाणाचं होतं, त्यामुळे यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे. म्हणजे तुमचं आधार कार्ड ज्या ठिकाणचं आहे, राशन कार्डसुद्धा त्या ठिकाणचं असणं गरजेचं आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे. आता आपण नेक्स्ट रिझन घेऊयात रिजेक्टेडचं. तर इथे तुम्ही पाहू शकता फॉर्म शुड बी फिल्ड ॲज पर आधार कार्ड इन इंग्लिश. म्हणजेच आधार कार्डवरती जसं नाव आहे सेम तसंच फॉर्ममध्ये भरणं गरजेचं आहे. तसं नसल्यास रिजेक्ट होऊ शकतो असं सांगण्यात आलेलं आहे. तर आता आपण नेक्स्ट रिझन आपण पाहूयात. इथे तुम्ही पाहू शकता अर्जदार महिलेचे आदिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ओळखपत्र जोडलेले नाहीत, चुकीचे जोडले आहेत. म्हणजेच मित्रांनो, जे 15 वर्षाच्या पुराव्यामध्ये जे काही 4 डॉक्युमेंट आहेत त्यापैकी यांनी एकही डॉक्युमेंट अपलोड केलेले नाही आहेत. ते चुकीचंच डॉक्युमेंट त्यांनी अपलोड केलेले आहेत, त्यामुळे यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे. तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला एकदम करेक्ट डॉक्युमेंट ज्या त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे. तर आता आपण नेक्स्ट रिझन पाहूयात. नेक्स्ट रिझन तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, बँक खात्याचा तपशील, खातेदाराचे नाव, बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड योग्य नाही, अर्जदाराने हमीपत्र दिले नाही अथवा हमीपत्रात त्रुटी आहे, हमीपत्र साइन्ड अँड IFSC कोड. म्हणजेच इथे तुम्ही पाहू शकता यांनी बँक खातं जे आहे ते व्यवस्थित टाकलेलं नाही आणि जे हमीपत्र अपलोड करताय ते सुद्धा त्यामध्ये सुद्धा त्रुटी आहे. तर हमीपत्रामध्ये काय त्रुटी असू शकते, तर तुम्ही जो हमीपत्र अपलोड करताय त्या बॉक्समध्ये टिक मार्क करायचं असतं, ते टिक मार्क केलेलं नसेल तरी सुद्धा इथे त्रुटी येतात. त्यामुळे हमीपत्र अपलोड करताना ते टिक मार्क करणं गरजेचं आहे. टिक मार्क करून सही करणं गरजेचं आहे आणि सही नाही केलात आणि टिक मार्क नाही केला तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो आणि या आपल्या ऑडियन्सचा फॉर्म हा या कारणामुळे रिजेक्ट झालेला आहे. तर आता आपण नेक्स्ट रिजेक्ट रिझन घेऊयात. इथे पाहू शकता मित्रांनो, आधार कार्ड चुकीचा नोंदविला आहे, बँक खाते आधार संलग्न नाही, यामुळे यांचा फॉर्म हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही फॉर्ममध्ये जो आधार क्रमांक टाकलेला आहे तो चुकीचा आहे असं यांना सांगण्यात आलेलं आहे आणि बँक खाते आधार संलग्न नाही, म्हणजेच बँक खात्याशी आधार लिंक नाही, या कारणाने सुद्धा यांचा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही जो फॉर्म भरला आहे किंवा तुमचा फॉर्म भरायचा आहे तर तुम्ही सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की तुमचा आधार कार्डचा चुकीचा नंबर फिल नाही झाला पाहिजे आणि तुमच्या बँक खात्याशी आधार संलग्न असणं गरजेचं आहे. तर आता आपण नेक्स्ट ऑडियन्सचा रिजेक्टेड रिझन घेऊयात. इथे पाहू शकता मित्रांनो, अर्जदाराने हमीपत्र दिले नाही अथवा हमीपत्र त्रुटी आहे. इथे खाली पाहू शकता हमीपत्रामध्ये खुणा केलेल्या नाहीत. म्हणजेच मित्रांनो, मगाचंच हे रिझन तुम्ही पाहू शकताय. दुसऱ्या ऑडियन्सला सुद्धा हा रिजेक्शन रिझन देण्यात आलेला आहे. म्हणजेच यांनी सुद्धा हमीपत्र अपलोड करताना टिक मार्क त्या बॉक्समध्ये टिक मार्क केलेला नाही अथवा सिग्नेचर करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे इथे क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे हमीपत्रामध्ये खुणा केलेल्या नाहीये. तुम्ही जेव्हा हमीपत्र अपलोड करणार आहात त्यामध्ये टिक मार्क करायचे आहे, सिग्नेचर करायचे आहे, प्लेस टाकायचा आहे आणि डेट टाकायचा आहे.
या 4 गोष्टी झाल्याच्या नंतरच तुम्हाला हमीपत्र अपलोड करायचं आहे. नाहीतर मित्रांनो तसं नाही केलं तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो. तर आता आपण नेक्स्ट रिजेक्टेड रिझन पाहूयात. तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो, वैयक्तिक बँक खाते नाही. या आपल्या ऑडियन्सचा फॉर्म का रिजेक्ट करण्यात आलेला आहे की यांचं वैयक्तिक खातं नाही आहे मित्रांनो, यांचं जॉईंट खातं यांनी अपलोड केलेलं आहे. त्यामुळे यांचं फॉर्म हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे. तुम्ही जर मित्रांनो फॉर्म भरत असाल तर तुम्हाला सिंगल खातं अपलोड करणं गरजेचं आहे, सिंगल खातं देणं गरजेचं आहे. तुम्ही जर जॉईंट खातं देत असाल तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो आणि ज्यांनी आता जॉईंट खातं जे दिलेलं आहे त्यांचासुद्धा फॉर्म रिजेक्ट होणार आहे. तुमचा जर फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही परत तो फॉर्म ऑप्शन अवेलेबल झाल्याच्यानंतर भरू शकणार आहात. तर इथे वैयक्तिक बँक खातं असणं गरजेचं आहे, जॉईंट बँक खातं इथं चालत नाही आहे. तर मित्रांनो हे काही कारणं होते जे आपल्या ऑडियन्सने आपल्याला स्क्रीनशॉटद्वारे पाठवले होते, ज्यामुळे त्यांचं फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे. तर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरत असाल किंवा तुम्ही फॉर्म भरला असाल तर तुम्हाला तुमचा जर फॉर्ममध्ये आत्ता मी सांगितलेल्या ज्या काही त्रुटी असतील तर तुमचा फॉर्मसुद्धा रिजेक्ट होणार आहे आणि काही त्रुटी नसतील मित्रांनो, जे काही रिजेक्टेड रिझन मी सांगितलेलं आहे ते नसतील तर तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह होणार आहे. तर मित्रांनो अजून येणाऱ्या व्हिडिओमध्ये भरपूर कशामुळे रिजेक्ट झालेले आहेत फॉर्म याच्यावरती अजून व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. काही ऑडियन्स आपल्याला अजून स्क्रीनशॉट पाठवत आहेत की त्यांचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झालेला आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये भरपूर रिझन तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो, रिजेक्ट का होत आहेत फॉर्म याच्या रिलेटेड. चला तर मित्रांनो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.